एरवी सतत तुम्ही आसपास असायचा, दिवसातून काही वेळा तरी दिसायचा। मला सोडून याआधी तुम्ही कधी गेला नाही। मला पाहण्याची इच्छा होते आहे हो। तुम्ही कुठे आहात, काय करता आहात? कुठे चालला आहात? म्हाळसा, तुम्हाला माझी आठवणही आली नाही ना? कितीदा तरी मला असं वाटलं की तुम्ही स्वतःहून माझ्याशी सुवर्ण दर्पणातून बोलाल। मी तुम्हाला बघायला, तुमचा आवाज ऐकायला किती व्याकुळ आहे हे तुम्हाला समजत नाही। तुम्ही परत या ना, हवं तर मी तुम्हाला न्यायला येते। म्हाळसा, मला पुढे पुढे चालत राहावं लागेल। खूप मोठा प्रवास आहे। जर तुम्ही माघारी फिरला नाहीत तर मी असं काहीतरी करेन जे आजपर्यंत कुठल्याही भक्ताने किंवा कुठल्याही पत्नीने केलं नसेल। प्रत्यक्ष श्री खंडेराय माझ्या म्हाळसाचे पती असताना तिच्या आयुष्यात सगळं मंगलच होणार हाच माझा विश्वास। पण मग ह्यावेळी माझं मन अशुभ संकेत का देत आहे? झाली तयारी? अहो अहो, आलात? अहो किती उशीर। जाण्याआधी तुळशी पुढे दिवा लावत होती। कधी एकदा जेजुरीला जातो असे झाले मला। यापूर्वी मी तुम्हाला जेजुरीला जाण्यासाठी इतकं आतुर कधीच पाहिलं नाही। का कुणास ठाऊक, पण मला सारखे असे वाटते की जेजुरीत काहीतरी अनर्थ झालाय। जे घडायला नको ते घडलंय। जोपर्यंत जेजुरीला जात नाही तोपर्यंत माझ्या मनाला काही स्वस्थता मिळणार नाही। चला, बुद्धी रूपाने सर्व लोकांच्या अंतःकरणात अधिष्ठित झालेल्या आणि सर्व मोक्ष देणाऱ्या आहे नारायणी देवी, तुला नमस्कार असो। कला, काष्ठा आदी रूपाने क्रमशः परिणाम देणाऱ्या आणि विश्वाच्या विनाशकालीही समर्थ असलेले आहे नारायणी, तुला नमस्कार असो। सर्व प्रकारचे मंगल करणारी तू मंगलदायी आहे। तू कल्याणदायिनी शिवा आहे। सर्व पुरुषार्थ सिद्ध केलेल्या, शरण आलेल्यांना अभय देणारी त्रिनयना गौरी, तुला नमस्कार असो। या सृष्टीचे पालन आणि संहार करणारी तू शक्ती आहेस। सगुण, निर्गुण आणि नित्य असलेल्या हे नारायणी, तुला नमस्कार असो।